इडियट नाही. कोण 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 नाही. सोन सोन दोन. बरोबर आत पाठवून देताना. हो गोल्ड. किती रे, तुझ्यामुळे माझे खरे नाव सुद्धा विसरून गेला. प्रोफेसर धोंड. श्री अशोक लक्ष्मण सराफ. अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कार विजेत्यांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. मराठी सिनेमासृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि हास्यसम्राट अभिनेते अशोक सराफ यांचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आभार मानले आहेत. पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबियांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम असाच राहू द्या, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सभागृहातील उपस्थितांना अभिवादन केले. त्यांच्या या कृतीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. अशोक सराफ यांना सर्वजण प्रेमाने मामा अशी हाक मारतात. अशोक मामांचा जन्म 1947 साली मुंबईतच झाला. 1969 पासून ते सिनेमासृष्टीत कार्यरत आहेत. मराठीसोबतच त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये कामं केली आहेत. जानकी या सिनेमातून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. यानंतर त्यांनी आयत्या घरात घरोबा, अशी ही बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, भूताचा भाऊ, धूमधडाका सह 300 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. विनोदी अभिनेता म्हणून ते लोकप्रिय आहेत. सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट खूप गाजले. सिनेमाशिवाय अशोक सराफ यांनी रंगभूमीही गाजवली. हिंदी सिनेमासृष्टीतही अशोक सराफ यांनी अभिनयाचा डंका गाजवला. सिंगम मधील त्यांची भूमिका विशेष गाजली. याशिवाय गुप्त, कोयला, येस बॉस, कर्ण अर्जुन, प्यार किया तो डरना क्या या सिनेमात त्यांची भूमिका साकारली आणि ती प्रसिद्धही झाली. तुम्हाला काय वाटतं? तुमचा आवडता अभिनेता कोण आहे? नक्की कमेंट करून सांगा.